Let the last become first. शेवटचे पहिले होऊ देत. Let the last become first. शेवटचे पहिले होऊ देत. Are you praying like that? तुम्ही अशी प्रार्थना करताय का? You should pray. तुम्ही अशी प्रार्थना करायला हवी I am last, की मी शेवटचा आहे, but I want to become first. पण मला पहिलं बनायचं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. We'll open our Bibles to Matthew 25, 2 to 4. मत्थ्याचा 25वा अध्याय 2 ते 4 वचन त्यासाठी आपण काढूया. मत्थ्य 25 2 ते 4. And 5 of them were wise and 5 were foolish. They that were foolish took their lamps and took no oil with them, but the wise took oil in their vessels with their lamps. मत्थ्याचा 25वा अध्याय 2 ते 4. आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही, परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. I won't go into the details of this story, या कहाणीच्या तपशिलात मी जाणार नाही, but there are some foolish virgins and there are some wise virgins. पण काही सूज्ञ म्हणजे शहाण्या कुमारिका असतात आणि काही मूर्ख कुमारिका असतात. And if we have been a kind of fools आणि आपण जर मूर्खासारखे असू ना, in a way that we were always last, म्हणजे अशा रीतीनं मूर्ख की नेहमी शेवटचे, now we still have the opportunity. तरी आता आपल्याला संधी आहे. We can take off from this moment या क्षणापासून पुढे आपण जाऊ शकतो and we can become first. आणि पहिले बनू शकतो. You may think you choose the church you are in. तुम्हाला असं वाटत असेल की ज्या चर्च मध्ये मी आहे त्या चर्चला मी स्वतः निवडलंय. No, but the Lord has directed you तू there. काही निवडलेलं नाही, देवाने तुला त्या चर्चकडे जायचं मार्गदर्शन केलंय. Because God has a plan for you. कारण देवाची तुझ्यासाठी योजना आहे. Sometimes कधी-कधी. He takes you from one place and puts you to another so that the last will become first. ते तुला एका जागेत न घेतो आणि दुसऱ्या जागेत नेतो का की शेवटचे पहिले बनावेत. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes He picks you up from the wrong company and puts you in the right company कधी-कधी. so that the last will become first. कधी कधी देव तुम्हाला चुकीच्या संगतीतनं काढून बरोबर त्या संगतीमध्ये बसवतो अशासाठी की जे शेवटचे आहेत ते पहिले बनावेत. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes the instructions come to you in such a strong way कधी कधी मार्गदर्शन इतक्या खंबीर रीतीनं तुमच्याकडे येतं that you were the last suddenly become first. की तुम्ही अगदी शेवटचे होता पण ते मार्गदर्शन ऐकून तुम्ही आता पहिले झालाय. Praise God. देवाला धन्यवाद. If you cannot be instructed, आणि तुम्हाला जर मार्गदर्शन घेता स्वीकारता येत नसेल, if you are in the company of those who no longer get involved in prayer or reading the Bible or doing something for the kingdom, आणि तुम्ही जर आता अशा काही लोकांच्या संगतीमध्ये नसाल की जे लोक बायबल वाचतात प्रार्थना करतात, अशा लोकांची संगत जर आता तुम्ही सोडली असेल then you are in the company of the foolish virgins. तर मग तुम्ही मूर्ख कुमारिकांच्या संगतीत आहात. Say, because कारण there was not just one foolish virgin, फक्त एक मूर्ख कुमारिका नव्हती, there were 5 of them. 5 होत्या None of the 5 understood. आणि त्या 5 मधील कुणालाही कळलं नाही. Why? का? When you sit with fools, you also act like them. मूर्खांसोबत बसलं की आपण मूर्खांसारखं वागायलाच लागतो. If that, आणि त्यात out of that 5 foolish virgins, if one had switched places and gone to the 5 wise virgins, आणि त्या 5 मूर्ख कुमारिकांमधून एक मूर्ख कुमारिका निघून जर त्या 5 शहाण्यांमध्ये गेली असती you would have had 6 wise virgins and 4 foolish तर virgins. 6 शहाण्या कुमारिका आणि 4च मूर्ख कुमारिका राहिल्या असत्या. How many are understanding what I'm saying? किती लोकांना समजते मी काय म्हणतोय? Never become laid back in your relationship with God. देवाशी तुमचं जे नातं आहे त्यामध्ये एक तर तुम्ही आळस करू नका. Never have the laid back attitude when it concerns God. देवाचा प्रश्न आला की आळशीपणा करायचा नाही. Amen. आमेन. Always be on fire for God. नेहमी देवासाठी आगीनं पेटलेलं राहायचं. God has to see you that you are actively involved. आणि देवाला तुम्ही दिसला पाहिजे की हा क्रियाशीलपणे माझ्या राज्यात काहीतरी काम करत असतो नेहमी. Amen. Amen. God has to see you reading the Bible. देवाला तू दिसलाही पाहिजे ना बायबल वाचताना. God has to see you praying. देवाला तू दिसला पाहिजे प्रार्थना करताना. God has to see you talking about Jesus. देवाला तू दिसला पाहिजे येशूंविषयी बोलताना. God has to see you that you have that passion for Him. देवाला तू दिसला पाहिजे की तुझ्यामध्ये तो आवेश आहे, तो देवाला दिसला The पाहिजे. moment God sees, आणि ज्या क्षणाला देव तुला बघेल from the last He will put you in the first. शेवटच्या त्या आकड्यावरनं देव तुला पहिल्या नंबरवर आणेल. Praise God. देवाला धन्यवाद. To be in the group of the foolish virgin is a dangerous place. मूर्ख कुमारिकांच्या गटात जाणं ही फार धोकादायक जागा आहे. Because the bridegroom came and they were left. कारण वर आला आणि त्या तशाच राहिल्या.
They knocked and knocked, but it was too late. त्यांनी वाजवलं पण फार उशीर झाला. They showed that passion, but it was too late. त्यांनी तो आवेश दाखवला पण फार उशीर झालेला They होता. showed the desire, but it was too late. मग त्यांनी इच्छा प्रकट केली पण तोवर फार उशीर झालेला होता. Don't wait till Jesus comes and then start running. येशूंच्या दुसऱ्या आगमनापर्यंत थांबून मग पळायला लागू नका. Amen. Run from today. पळापळ आजपासून करा. Praise God. धावाधाव आजपासून कर. Start from today. आजपासून सुरुवात कर. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. All of us should stand in the group of the wise virgins. आपल्यातल्या सगळ्यांनी शहाण्या कुमारिकांच्या ग्रुप मध्ये उभं राहायचंय. Because it's a very terrible state to be in the group of the foolish virgins. कारण की मूर्ख कुमारिकांच्या गटात असणं फार भयानक गोष्ट आहे बरं का. Be not partakers with them. त्यांच्याशी तुम्ही काही सहभाग घेऊ नका. The Lord says, come out of them. प्रभू म्हटलाय की त्यांच्यामधून बाहेर पडा. Come out of them. त्यांच्यापासून बाहेर निघा, बाहेर पडा. I want you to be wise. माझी इच्छा आहे की तुम्ही शहाणे बना. Because these are the last days. कारण की हे शेवटचे दिवस आहेत. We need to get back to our first love. आपल्याला आपल्या प्रथम प्रीतीकडे परत जावं लागेल. We have to get back to our first works. आपल्याला पहिल्या कामांकडे, पहिल्या प्रेमाकडे परत जावं लागेल. You know, Paul was last. पॉल शेवटचा होता. Paul was last. पॉल शेवटचा होता माहितीये ना. Apostle Paul was last. प्रेषित पॉल शेवटचा होता सगळ्या शिष्यांमध्ये. He started last. त्याने सुरुवात पण शेवटी केली. The other apostles were very much before him. बाकीचे सगळे प्रेषित अगदी त्याच्या पुढे होते. Because कारण they had the privilege of seeing Jesus. त्यांना सौभाग्य मिळालेलं होतं येशूंना पाहायचं. They had the privilege of walking with Jesus. बाकीच्या शिष्यांना येशू सोबत राहून येशूंना पाहायचं सौभाग्य मिळालं. They had the privilege of hearing from Jesus' mouth येशूंच्या मुख्य ऐकण्याचं सौभाग्य बाकीच्या शिष्यांना मिळालं. all the instructions सगळं मार्गदर्शन त्यांना येशूंच्या स्वतःच्या मुखात straight मिळालं. from the mouth of Jesus. सरळ येशूंच्या मुखातनं. See, Paul didn't have that privilege. पॉलला हे सौभाग्य लाभलं नाही. He didn't see Jesus. पॉलने येशूंना पाहिलं नाही. He never walked with Jesus. पॉल कधी येशूंसोबत चालले नाही. He did not have a company like Peter, James and John had आणि a company. पॉलला कधीही याकोब, योहान यांच्या प्रमाणाची अशी जी संगत होती, या लोकांची फ्रेंडशिप होती, एकत्र होते, तसं पॉलला काही लाभलं नाही. Peter, James, John, they were like the wise virgins. आणि पेत्र, योहान, याकोब हे सगळे शहाण्या कुमारिकांसारखे होते. Here Paul was alone. इथं पॉल मात्र एकटा होता. They had taken off. आणि ते तर सगळे पुढे गेलेले. In that race they had taken off. त्या शर्यतीमध्ये हे सगळे पुढे गेले होते. They were all trained by Jesus. सगळ्यांना येशूंनी प्रशिक्षण दिलेलं They होतं. were all called the disciples of सगळ्यांना Jesus. शिष्य येशूंचे असं नाव होतं. But not Paul. पण पॉलला असं म्हटलं गेलं नाही. Paul was not called a disciple of Jesus. पॉलला काही येशूंचा शिष्य हे नाव पडलं नाही. Paul said, I am a loser. पॉल म्हणाला मी पराजयी आहे. But I will not be a loser. पण मी पराजयी होणार नाही. I started late. मी उशिरा सुरुवात केली. But I will take off. पण मी पुढे जाणार And I आहे. will come first. आणि मी पहिला येणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Have the heart like Paul. तसं पॉल सारखं हृदय ठेवा. Paul said, I will run faster. पॉल म्हणाला मी आता अगदी घाईघाईनं धावणार आहे. I will do what I have called to do. आणि मला जे काही करायला पाचारलंय ते मी करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या प्रिय the लोकांनो, very people who saw you before ज्या सर्व लोकांनी तुम्हाला अगोदर पाहिलेलं will आहे, be shocked at your present condition. तुम्हाला त्या धक्का बसेल तुमच्या सद्यस्थितीला पाहून. Yes. हा. The moment they will see a change in you, ज्या क्षणाला तुमच्यामध्ये त्यांना फरक दिसेल, they will say, ते म्हणतील is he the same fellow? हा तोच आहे का? Till yesterday we just saw him sitting in one corner. कालपर्यंत आम्ही या मुलाला एका कोपऱ्यामध्ये खुर्ची धरून फक्त बसलेलं पाहिलं होतं We saw him so worldly. आणि इतका जगीक होता. Now what is wrong with him? आता याला काय झालं? He's so different. आता हा इतका वेगळा कसा झाला? How did he take off? कसं म्हणजे एवढं पुढे आला? Say, Huh? how did he take off? कसं एवढं पुढे कसा आला? Say, you know when Jesus came to his hometown, येशू जेव्हा त्यांच्या गावी आले, स्वतःच्या Nazareth, नाझरेत गावात आले, he went into the synagogue straight येशू सरळ सभागृहात गेले and he began teaching to the people for the first time. आणि पहिल्यांदा अगदी येशूंनी लोकांना शिकवायला सुरुवात केली. And they were stunned. आणि सगळे आश्चर्यचकित झाले. And they said, this is Jesus. आणि सगळे म्हणाले हे येशू आहेत. He was playing marbles with us. गोट्या खेळायच्या आमच्या सोबत. हा येशू आहे आमच्या सोबत गोट्या खेळायचा. Where did he get such wisdom? एवढं ज्ञान कुठून आलं याला? Where did he get such miraculous abilities in आणि him? कुठून चमत्कार करायची एवढी कुवत ह्याच्यामध्ये आली? आमच्या सोबत गोट्या खेळणारा माणूस हा. Yes, in Matthew 13 you can read it. मत्थ्याचा 13वा अध्याय तिथे सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. 54 and 55. मत्थ्य 13, 54 आणि 55. They said, ते म्हणाले is this not the carpenter's son? हा तर सुताराचा मुलगा आहे ना? Is not his mother called Mary? आणि त्याच्या आईचं नाव मरिया आहे ना? Is not his brethren James and आणि Joseph and Simon and याकोब, Judas? सायमन, जुडा हे त्याचे भाऊ ना, शिमोन, यहुदा वगैरे. Same Huh? fellow. हा तोच आहे ना? Some said, no, he looks like him. काही म्हटले नाही नाही तो त्याच्यासारखा दिसतो. नाही, तोच आहे. नाही तोच आहे रे, त्याच्यासारखा दिसतो वगैरे नाही, तो तोच आहे. Say,
Praise God. देवाला धन्यवाद. Suddenly, अचानक the unknown person became known. अनोळखी माणूस ओळखीचा झाला. Say, any time you can take off. म्हणजे कधीही तुम्ही झपाट्याने पुढे जाऊ शकता And the last will become first. आणि मग शेवटचे पहिले येणार. Praise देवाला God. धन्यवाद. You will become first. तुम्ही पहिले होणार. If you take off today, you will become first. आज जर सुरुवात केली तर पहिले याल. Because the race is not to the swift, कारण चपळ लोकांना शर्यत धावता येते असं काही नाही. but the race is to the one who is passionate after God. पण जे देवामागे आवेशी आहेत शर्यत त्यांची आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So I said Paul started late. तर मी तुम्हाला आता सांगितलं की पॉलची सुरुवात उशिरा झाली. He was saved at the Damascus road. दमिश्काच्या रस्त्यावर त्याचं तारण झालं. But from there he took off. तिथून मात्र त्याने जी सुरुवात झपाट्याने केली ती Never केली. turned back. आणि परत म्हणून कधी मागे वळला नाही. Praise God. देवाला धन्यवाद. He himself shares this account आणि स्वतः पॉल आपल्याला हे सांगतो. in Galatians 1:23. गलतीचा पहिला अध्याय आणि त्यातल्या 23व्या वचनामध्ये The man who formerly persecuted us, no, some people said, काही लोक म्हणाले the man who formerly persecuted us is now preaching the faith he once tried to destroy. गलती 1:23 मध्ये तर त्यांनी हे मात्र ऐकले होते की जो पूर्वी आमच्या पाठीस लागत असे तो ज्या विश्वासाचा नाश पूर्वी करीत होता त्याचे शुभवर्तमान आता तो सांगायला लागलाय. Paul was telling them, म्हणजे पॉल त्यांना सांगत होता this is how the people are seeing me now. अशा रीतीने आता लोक माझ्याकडे पाहतायत. He's writing to the Galatian church. तो गलतीकराच्या चर्चला पत्र लिहून हे सांगतोय He said, all over people are talking about me. आणि त्यांना म्हणतोय की सगळीकडे सर्वत्र लोक माझ्याविषयी बोलतायत. माझी चर्चा सगळीकडे सुरू आहे. They said he was the one who was persecuting the people. आणि लोक म्हणवते की अरे हा लोकांचा छळ करणारा होता ना एकेकाळी. Now he's preaching the same faith he wanted to destroy. आता ज्या विश्वासाचा त्याला नाश करायचा होता त्याच विश्वासाची सुवार्ता तो सांगत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Verse 22. आणि मग 22वं वचन And I was unknown by face to the churches of Judea which were in Christ. गलती पहिला अध्याय 22वं वचन आणि यहुदियातील ज्या मंडळा म्हणजे चर्च ख्रिस्तात होते त्यांना माझी तोंड ओळख नव्हती. ते चर्च मला ओळखत नव्हते. Nobody knew Paul. कोणालाही पॉल माहित नव्हता. चर्चेस मध्ये त्याची ओळख नव्हती. They knew Peter, they knew James, they knew John. पेत्र योहान याकोब यांचा परिचय सगळ्यांशी होता. सगळ्या चर्चेस मध्ये होता. But they didn't know Paul. पण कुणालाही पॉल माहित नव्हता की हा पॉल कोण आहे. He was unknown by then. सगळ्यांना तो अनोळखी होता. कोणीही त्याला ओळखत नव्हतं. But the way he took off, पण ज्या रीतीनं पॉलने टेक ऑफ केला ना continents came to know him. खंडच्या खंड सगळ्या खंडांना तो कळला की हा पॉल कोण आहे. Continents came to know him. म्हणजे संपूर्ण खंडाला कळून गेलं की पॉल कोण आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Make a खंड U-turn तेच नाही, today. खंड. Make a U-turn today. आज तुम्ही वळण घ्या. बस झालं. युटर्न घ्या. आता Amen. बस परत घ्या. Cleanse yourselves. स्वतःला थोडं साफ कर. You know, even when Paul wanted to join the apostles in Jerusalem, पॉलला ना जेव्हा यरुशलेममध्ये सगळ्या प्रेषितांना जाऊन भेटायचं होतं तेव्हा सुद्धा because he was saved, कारण त्याचं तारण झालं ना he went to Jerusalem मग तो यरुशलेमेत गेला and he told them, आणि जाऊन त्यांना म्हणाला I am Paul. मी पॉल आहे I want to join the 5 wise virgins. आणि मला 5 शाण्या कुमारिकांच्या ग्रुप मध्ये यायचं I आहे. left the 5 foolish virgins. मी 5 मूर्ख कुमारिका आता सोडलेल्या आहेत. All the group, old group, Pharisees and the scribes. सगळा माझा जुना ग्रुप मी सोडलाय. शास्त्रांचा, परुषांचा, सदुक्यांचा. I was in that old foolish group. आणि मी त्या मूर्ख नामधाऱ्यांच्या ग्रुप मध्ये होतो. Now I want to join the 5 wise virgins. आता मला 5 शाण्या कुमारिकांमध्ये यायचं आहे. They were hesitant. तर ते जरा डगमगले. हे They सगळे were hesitant. ते जरा डगमगले की ह्याला घ्यायचं का नाही. Because Acts 9:26 says, कारण की प्रेषितांची कृत्य 9:26 वचन 9:26 प्रेषित they would not believe that he was a disciple. त्यांचा विश्वासच बसेना की तो शिष्य आहे. They, की आता पॉल शिष्य झाला असा त्यांचा विश्वासच बसेना. who were not believing? कोण विश्वास ठेवत नव्हतं. Not unbelievers, believers. अविश्वासू लोक नाही. बिलीवर लोकांचा विश्वास बसेना की हा बिलीवर झालाय. बोलो. And who was the main person? आणि त्यातला मुख्य माणूस कोण. James, the brother of Jesus. याकोब येशूंचा भाऊ. None of them believed. कोणीच विश्वास ठेवला नाही की They पॉल. said this fellow is last. He can never come even, I don't know, in the 100th place. तर ते सगळे म्हणाले की हा शेवटचा आहे. म्हणजे हा 100व्या नंबरवर सुद्धा येऊ शकत नाहीये. Bible in fact says they were all afraid of him. आणि बायबल उलट पक्षी म्हणतं की ते सर्व त्याला भीत होते. They were घाबरायचे. afraid. त्यांना भीती वाटायची पॉलची. Oh, who has come? See? हा कोण आला. Oh God, बापरे where are our bouncers? कुठे गेले आपले Throw him बाउन्सर. बाहेर काढायला. Amen. अरे किधर गया वॉलंटियर्स को बाहर निकाल. They didn't trust him one bit. एक मिनिट म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. But see, when God has done something, He has done something. पण देवाने जेव्हा एखाद्याच्या हृदयात काही काम केलेलं असतं ना ते केलेलं असतं. Don't hear news from elsewhere. तुम्ही ना बाकीकडनं सगळ्या झालेल्या आकाशवाण्या आणि लोकांच्या बातम्या ऐकू नका. God has done something. देवाने जे त्याच्या जीवनात कार्य केलं ना. Amen. आमेन.
केलेलं आहे. And so Paul writes मग पॉल लिहितो in 1 Corinthians 15:8, 1 करीन 15वा अध्याय त्यातलं 8वं वचन, and last of all, शेवटी what is he saying? And last of all, Jesus appeared to me अगदी also. शेवटाला, अगदी शेवटी येशू मलाही प्रगट झाले. Hey, last, he appeared to me last. अगदी 1 करीन 15:8 सगळ्यांच्या शेवटी, सर्वांच्या शेवटी येशू मलाही प्रगट झाले. And then he says, as to one of untimely birth. आणि अकाळी जन्मलेल्या सारखा, Like, I was an aborted baby. अकाळी जन्मलेला म्हणजे अबॉर्ट केलेलं मी संतान. Say, a baby who came not in right time. असं बाळ की जे सगळा काळ भरून जन्मलेलं नाही. Yes, nobody wanted me. आणि कुणालाच मी नको होतो, सगळ्यांना मी नकोसा होतो. I was born at the wrong time. चुकीच्या वेळेला माझा जन्म झाला. I was not born in a normal way. आणि साधारण रीतीने नॉर्मली जसा जन्म होतो तसा काही माझा जन्म झाला नाही. Peter, James, and John, they had great calling. पेत्र, योहान, याकोब बघा त्यांच्यावर किती मोठं कॉलिंग आणि पाचारण. But with me, it was not like माझं that. मात्र असं काही झालं नाही. Not among the 12 apostles. आणि मी त्या 12 प्रेषितांमधला एक नाही. See, they were the 12 apostles of the Lamb. त्यांचं म्हटलं तर ते सगळे 12 प्रेषित कोकऱ्याचे. All the seats to sit with Abraham, Isaac, and Jacob was filled till then. अब्राहम, इसाक, याकोबा सोबत बसणाऱ्या सगळ्या सीट्स तोपर्यंत भरल्या. And I had no place to sit with आणि them. मला बसायला जागाच नाही त्यांच्या सोबत. Even in the breaking of bread, प्रभू भोजनामध्ये सुद्धा मला त्यांच्या सोबत बसायला जागा they नाही. were all sitting together. प्रभू भोजनात हे सगळे प्रभू सोबत बसले. I was not मी there. तिथे नव्हतोच तेव्हा. Last. मी शेवटी, मी शेवटचा आलोय. अकाळी I जन्मलेला saw शेवट. the Messiah last. आणि मी मसीहाला शेवटी पाहिलं. सगळ्यांचं बघून झाल्यावर मी शेवटी प्रभूला पाहिलं. As though I had been born almost too late for this. असं की जणू फारच उशिरा माझा जन्म झालेला आहे. Premature birth. म्हणजे अकाळी, अकाळी म्हणतात ना, अकाळी प्रसूती झाली 7व्या महिन्यात 6व्या महिन्यात अशी. That was the status of Paul. असं हे पॉलचं स्टेटस. See, so I was the least, so I was not included among the disciples. मी सगळ्यात धाकटा, मी सगळ्यात कनिष्ठ म्हणून शिष्यांमध्ये मला काही समाविष्ट केलं नाही. And it has to be आणि तसंच पाहिजे. because of my cruel attacks on the church of कारण ज्या God. रीतीनं मी देवाच्या चर्चवर हल्ला केलेला होता, भयानक हल्ला, ते सगळं बघून माझ्याशी अशीच ट्रीटमेंट व्हायला हवी, मला I हीच deserve वागणूक it. मिळायला हवी. मी याच लायकीचा आहे. Peter did not treat the church in a cruel way. पेत्रांनी काही चर्चवरती भयानक हल्ले बिल्ले केले James नाही. and John, they did not persecute the church याकोब, members. योहान यांनी सुद्धा चर्चच्या मेंबरना काही हल्ले केलेले नाही. I did it. मी केलेले आहेत. पॉल म्हणतो मी महाभयानक, I did it. मी केलेले आहेत. See, none of them, Peter, James, John, and Andrew had persecuted the church. त्यांच्यातल्या कोणीही चर्चवरती हल्ला केला नव्हता, छळ केला नव्हता. अँड्रू काय, पीटर काय, जेम्स काय, जॉन काय, कोणीच नाही. None of them hated the church. त्यांच्यातल्या कोणीही चर्चचा तिरस्कार केला नव्हता. None of them hated the Messiah. त्यांच्यातल्या कोणीही मसीहाचा तिरस्कार केला But नव्हता. I hated the पॉल Messiah. म्हणतो मी मसीहाचा तिरस्कार केलेला आहे. Where is any chance there for me? मला संधीच नाही ना की मी त्यांच्या सोबत, त्यांच्या पंक्तीत, त्यांच्या नंबरवर येऊन बसावं. नो चान्स. माझी लायकीच नाहीये. That's why all other apostles are greater than me. म्हणून बाकीचे सगळे प्रेषित माझ्यापेक्षा मोठे महान आहेत. I'm not even good to be called an apostle. आणि मला तर प्रेषित म्हणायसारखा सुद्धा मी नाहीये. I don't deserve to be put in that inner circle. माझी लायकीच नाही की त्या आतल्या ग्रुपमध्ये तुम्ही लोकांनी मला घ्यावं. In the garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेत they knew all what had happened. त्यांना माहित होतं काय काय झालं. But I was not. मी नव्हतो तिथे. I was spending most of my early years in the Sanhedrin, माझी अगोदरची सगळी वर्ष मी तर सभागृहात घालवली sitting with the foolish virgins. आणि मूर्ख कुमारिकांच्या सोबत बसून. All of them were foolish virgins. ते सगळे मूर्ख कुमारिकाच होते ना. Trying my best to stamp God's church right out of existence. आणि प्रयत्न करत होतो मी सर्वतोपरी की देवाचं जे चर्च आहे त्याचं अस्तित्व संपावं. I persecuted them छळ केला मी त्यांचा. even unto death. मरणप्राय छळ केलाय मी त्यांचा. I bound them. मी त्यांना बांधलंय. I delivered them into prison. मी त्यांना तुरुंगात डांबलंय. Both men and women. पुरुष स्त्रिया सगळे. Yes. पॉल म्हणतो तर माझी लायकी नाहीये. In Acts 26:9 he says, प्रेषित 26:9 मध्ये पॉल म्हटला बघा, for I truly was of the opinion that it was right for me to do a number of things against the name of Jesus of Nazareth. प्रेषित 26वा अध्याय आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये पॉल म्हटलाय, मी नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्या असे मला स्वतःलाही खचित वाटत होते. See that? म्हणजे माझे असे विचारच होते की मी येशूंच्या नावाविरुद्ध गोष्टी करायच्या. Yet तरी he who was the last
became first. जो शेवटचा होता तो पहिला झाला ना. He was the hated became the most loved. ज्याचा इतका तिरस्कार झाला होता त्याच्यावर सगळ्यांचं इतकं मग प्रेम बसलं. He who hated Jesus became the greatest lover of Jesus. आणि ज्याने येशूचा एवढा तिरस्कार केला तो येशूचा प्रेमी झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Even the resurrection of Jesus was not seen by Paul. येशूचं पुनरुत्थान सुद्धा पॉलनी पाहिलेलं नव्हतं. John went to the grave first. योहान पहिला कबरेकडे गेला. Peter saw the Lord not there first. पेत्राने पाहिलं की प्रभू तिथे नाहीयेत हे पहिलं पेत्राने पाहिलं. The ladies saw Jesus first. मग स्त्रियांनी येशूंना पहिलं पाहिलं. Later, every one of them saw the resurrected Christ. मग मागाहून सर्वांनी पुनरुत्थित येशू पाहिले. Paul was nowhere there. पॉल तिथे नव्हताच ना तेव्हा. पॉल कुठे होता तेव्हा? पॉल नव्हता. He writes in 1 Corinthians 15:4-8. 1 Corinth 15:4 ते 8 मध्ये पॉल लिहितो. After that, Jesus was buried, and that he rose again the third day according to the scriptures. See, he was not there, so he's saying according to the scriptures, and that he was seen of Cephas, that is Peter, then of the 12, and after that he was seen of about 500 brethren all at once, of whom the greater part remain unto this present, but some are fallen asleep. After that he was seen of James, then of all the apostles, and last of all he was seen of me also, as one born out of due time. 1 Corinth 15 अध्याय 4 ते 8 पॉल म्हणतो आणि तो पुरला गेला शास्त्रलेखाप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो केफाला दिसला मग 12 जणांना दिसला त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक भावांना दिसला त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत आहेत पण कित्येक निजले सुद्धा आहेत त्यानंतर तो याकोबाला मग सर्व प्रेषितांना दिसला आणि सर्वांच्या शेवटी अकाळी जन्मलेल्या सारखा जो मी आहे त्या मलाही दिसला. For I am the least of the apostles. कारण की मी प्रेषितांमधला सगळ्यात लहान आहे. पुढे लिहिलंय त्यांनी. Yes, I'm not called to be an apostle मला प्रेषित म्हणून बोलावलेलं नाही. because I persecuted the church. कारण मी चर्चचा छळ केलाय. But the one who was last, पण जो शेवटचा होता he took off like a rocket. तो रॉकेट सारखा वर पहिला आला. In verse 10 he writes, मग 10व्या वचनात तो लिहितो but by the grace of God I am what I am, and this grace which was bestowed upon me was not in vain, but I labored more abundantly than they all. 10व्या वचनामध्ये पॉल लिहितो परंतु जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा ती व्यर्थ झालेली नाही तर त्या सगळ्यांपेक्षा अधिक श्रम मी केलेले आहेत तरी मी ते नाही मी See, नव्हे he केले. says, I worked more harder than all Peter, James and John put together. पॉल म्हणतो पेत्र योहान याकोब सगळ्यांना एकत्र मिळून त्या सगळ्यांपेक्षा जास्त परिश्रम मी घेतलेले आहेत. Are you learning something? काहीतरी इथे तुम्ही शिकताय का? If you labor for God देवासाठी जर तुम्ही श्रम घेतले with your whole heart and mind and soul and strength, संपूर्ण हृदयाने मनाने जीवाने ताकदीने you will come first. पहिले याल. Imagine the guts to say, I labored more than them all. कल्पना करा पॉलची काय हिंमत आहे बघा. तो म्हणतो या सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत मी केली आहे. पेत्र योहान याकोब सगळ्यांपेक्षा जास्त मी मेहनत केली. Because he knew कारण त्याला माहित होतं he has less time. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी शेवटचा आलोय. Some of you have less time. तसं तुमच्यातल्या काहींकडे कमी वेळ आहे. You have to take off now. तुम्हाला आता टेक ऑफ करायला लागेल. You have to. झपाट्याने पुढे जावं It's लागेल. now or never. आता नाही तर कधीच नाही हो. You have to take off. आता नाही तर कधीच नाही. आता तरी सुरुवात करायला हवी You have to start living for God. आणि प्रभूसाठी येशूसाठी आता जगायला सुरुवात करायला हवी. Start serving God. देवाची सेवा करायला आता सुरुवात करायला हवी. And though Paul completed it by saying, yet not I, but the grace of God which was with me. आणि पॉलने त्या वचनाचा शेवट असं म्हणून केलाय 10व्या वचनाचा तरी मी ते केलेलं नाहीये तर देवाची जी कृपा माझ्यावर होती त्याद्वारे मी ते श्रम केले. Everyone has grace. सगळ्यांवर कृपा असते How many labor more than them all? पण सगळ्यांपेक्षा जास्त श्रम कोण करतंय कृपा घेऊन That is important. हे महत्वाचं आहे. कृपा सगळ्यांवर आहे. Yes. कृपा सर्वांवरी जरी तुझी कोणी म्हणे नाही. Turn back to the Father's house. बापाच्या घरी पहिलं तर परत या. Turn back to the Father's will. बापाच्या इच्छेत परत या. Put your hand on the plow नांगराला हात घाला and never turn back वळून परत मागे वळून बघू till नका. you finish that race. ती शर्यत संपेपर्यंत मागे वळून बघू नका. Look, you don't know what God can do through you. तुला माहित नाहीये देव तुझ्याद्वारे काय करू शकतो. The first will become last and the last can become first. पहिले शेवटचे होतील आणि शेवटचे पहिले बनू शकतात. So those who are first, let us not be proud. म्हणूनच जे पहिले आहेत त्यांनी एवढा घमेंड बाळगायची गरज नाही. Because कारण sometimes कधी कधी we become like that tortoise and the hare.
आपण तो ससा आणि कासव यांची कहाणी आहे ना तसे बनतो. Yes. ससा आणि कासव. The hare ran very fast ससा फार पटपट पटपट धावला and he knew आणि त्याला माहित the होतं, nature of the tortoise. कासवाची वृत्ती, कासवाची गती ससा जाणून होता. He knows by the time he will catch up, it will be maybe days. सशाला माहिती होतं की हा काय लवकर पोचायचा नाही, Let me take rest. तर मला जरा आराम करू दे झाडाखाली. I am the first. मीच पहिला आहे I will always remain the first. आणि मीच नेहमी पहिला राहणार आहे. And he slept. आणि झोपला And he slept so long, आणि इतक्या वेळ झोपला तो like the ससा. foolish virgins who slept. त्या मूर्ख कुमारिका कशा झोपल्या होत्या तशा झोपाच काढतात. And then this tortoise slowly overtook him also. आणि मग हे कासव हळूहळू हळूहळू आलं आणि त्याच्याही पुढे गेलं And reached the finish line. आणि संपलं, त्या रेषेपर्यंत पोहोचलं ते The कासव. first became last and the last became first. तर पहिला शेवटचा झाला आणि शेवटचा पहिला आला.